हिरापूर गावात राजाराम आपल्या पत्नी कामिनी सोबत राहत होता. त्याचा मोठा भाऊ भोलाराम आपली पत्नी गंगेसोबत दुसऱ्या गावात भाड्याच्या घरात राहत होता. कारण त्याची पत्नी गंगेला आपल्या सासऱ्यांसोबत आणि दिरासोबत राहणे अजिबात आवडत नव्हते. दुसरीकडे राजाराम आणि कामिनी आपल्या आजारी वडिलांची मनापासून सेवा करत होते. एके दिवशी भोलाराम आणि त्याची पत्नी गंगा आपल्या मूळ गावात हिरापूरला येतात. राजाराम आपल्या मोठ्या भावाचा खूप आदर करत होता. त्याने त्यांचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. संपूर्ण कुटुंब एकत्र आल्यामुळे सर्वजण खूप आनंदी होते. अहो, आज आपण देवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जाऊया. पण कामिनी, आपण मंदिरात कसे जाऊ शकतो? तुला माहीतच आहे ना, वडिलांची तब्येत किती खराब असते. आपण गेल्यानंतर त्यांना काही झाले तर काय करायचे? अहो, दादा वहिनी तर आलेलेच आहेत. आपण वडिलांना दादा वहिनीकडे ठेवून जाऊया. एक दिवसासाठी ते नक्कीच नकार देणार नाहीत. थोड्याच वेळाची तर गोष्ट आहे. आपण लगेच परत येऊया. ठीक आहे कामिनी, तू जाऊन दादा वहिनींना बोलावून आण. वहिनी, आम्ही दोघे थोड्या वेळासाठी मंदिरात जात आहोत. तुम्ही पिताजींची काळजी घ्याल ना? आम्ही लवकरच परत येऊ. अगं, यात कसली मोठी गोष्ट आहे? तुम्ही निर्धास्तपणे जा. आम्ही आहोत ना, आम्ही लक्ष ठेवू. थोड्याच वेळात राजाराम आणि त्याची पत्नी कामिनी मंदिराकडे निघून जातात. तेवढ्यात भूषण यांची तब्येत अचानक बिघडू लागते आणि भूषण आपल्या मोठ्या सुनबाईला हाक मारतात. अगं मोठी सुनबाई, ऐकतेस का? काय झालं रे म्हाताऱ्या? मोठी सुनबाई, मला वाटतं माझा शेवटचा काळ आला आहे. माझी तब्येत काही बरी वाटत नाही. तू पटकन राजाराम आणि कामिनीला घरी बोलावून घे. ते फार दूर गेलेले नसतील. कारण मला तुम्हा सर्वांना काहीतरी सांगायचं आहे. तेवढ्यात गंगा थोडा विचार करते. असं दिसतंय की या म्हाताऱ्याच्या जाण्याची वेळ आली आहे आणि तो मालमत्तेची वाटणी करणार आहे. हीच योग्य वेळ आहे सगळी मालमत्ता बळकावण्याची. आम्ही दोघे नवरा बायको सगळी संपत्ती हडप करू आणि दुसऱ्या गावात आनंदाने राहू. त्यानंतर गंगा जाऊन आपल्या पती भोलारामला सगळी गोष्ट सांगते. मग भोलाराम आपल्या वडिलांजवळ येतो. काय झालं पिताजी? तुमची तब्येत खूपच बिघडली आहे का? हो रे मुला, म्हणूनच मला संपत्तीची वाटणी करायची आहे. लवकरच राजाराम आणि त्याची पत्नी कामिनीला बोलावून घे. पिताजी, मी पाहिलं पण ते दोघे आसपास कुठेही दिसले नाहीत. तुम्ही आम्हालाच सगळं सांगून टाका. आम्ही त्यांना नंतर सांगू. ठीक आहे मुला, तुम्ही दोघे माझं म्हणणं नीट ऐका. मी आणि तुमच्या आईने तुमच्या दोघांच्या भविष्यासाठी भरपूर पैसे साठवून ठेवले होते, जेणेकरून तुम्हाला कधी पैशांची अडचण येऊ नये. पण तुमच्या आईने मला ते सांगायला मनाई केली होती, जेणेकरून तुम्ही दोघे स्वतः मेहनत करून पैसे कमवाल. पण आता माझा शेवटचा काळ जवळ आला आहे, म्हणून मी तुम्हाला त्या धनाबद्दल सांगू इच्छितो. हो पिताजी, लवकर सांगा. मी आणि तुमच्या आईने ते धन मातीच्या भांड्यांमध्ये लपवून ठेवले आहे, जेणेकरून कोणी ते चोरणार नाही. असं म्हणत भूषण आपले प्राण सोडतात. यापुढे ते काहीच बोलू शकत नाहीत. अरे म्हाताऱ्या, किमान एवढं तरी सांगायला हवं होतंस की ते धन कुठे लपवून ठेवलं आहेस. चल, काही हरकत नाही. कसं ना कसं तरी आम्ही ते धन शोधून काढूच. अहो ऐका ओ, आता ही सगळी गोष्ट तुम्ही तुमच्या लहान भावाला सांगायची नाही. मी जसं सांगते तसंच बोलायचं. अगं, म्हणजे मी माझ्या लहान भावाला त्या धनाबद्दल काहीच सांगायचं नाही. अहो, तुमचं डोकं पूर्ण रिकामं आहे का? मी म्हणाले ना, जसं मी बोलेन तसंच करायचं. पण आपण ते धन या पूर्ण घरात कसं शोधणार?
राजाराम इथे असताना त्याला कळणारच ना. अहो, याची अजिबात चिंता करू नका, फक्त माझं म्हणणं लक्षात ठेवा. असं म्हणून गंगा भोलारामला धन शोधण्याची युक्ती सांगते. अरे वा भाग्यवान, खरंच तुझ्या बुद्धीला दाद द्यावी लागेल. तेवढ्यात भोलाराम आणि कामिनी मंदिरातून परत घरी येतात. अहो पिताजी, तुम्हाला काय झालं? पिताजी, तुम्ही आम्हाला सोडून का गेलात? आता आमचं काय होणार पिताजी? पिताजी, उठा उठा पिताजी. भाऊ, हे सगळं कधी झालं? अरे, तुम्ही येण्याच्या 10 मिनिटापूर्वीच पिताजींची तब्येत खूप बिघडली होती आणि ते आपल्याला सोडून गेले. पिताजी, मला माफ करा. तुमच्या शेवटच्या क्षणी मी तुमच्या सोबत नव्हतो. मला माफ करा पिताजी. मला याचा आयुष्यभर पश्चाताप राहील. दोन्ही भाऊ मिळून आपल्या वडिलांचे अंतिम संस्कार करतात. हळूहळू दिवस जातात आणि सर्व क्रियाक्रम पूर्ण होतात. घर हळूहळू ओस पडल्यासारखं वाटू लागते. एके दिवशी भोलाराम आपल्या लहान भावाला राजारामाला म्हणतो, अरे ऐक रे राजाराम, आता पिताजी आपल्यामध्ये राहिले नाहीत, म्हणून तू तुझ्या पत्नी कामिनीला घेऊन इथून निघून जा. कारण पिताजींनी सगळी संपत्ती आणि हे घर माझ्या नावावर करून दिलं आहे. कारण त्यांच्या शेवटच्या वेळी मी त्यांच्या सोबत होतो, म्हणून आता तू या घरात राहू शकत नाहीस. हे सगळं ऐकून राजाराम खूपच व्यथित होतो. त्याला काहीच सुचत नाही की आता काय करावं. तो थोडा विचार करून म्हणतो, भाऊ, तुम्ही असं काय बोलत आहात? पिताजी माझ्या बरोबर असं कधीच करू शकत नाही. ते माझ्यावर खूप प्रेम करत होते. अरे देवरजी, तसं काही नाही. तुमचे भाऊ अगदी बरोबर बोलत आहेत. पिताजी म्हणत होते की राजारामला माझी अजिबात चिंता नाही. मी आजारी असताना सुद्धा तो मला सोडून फिरायला गेला. आम्ही पिताजींच्या शेवटच्या वेळी त्यांच्या सोबत होतो. आम्ही त्यांची सेवा केली, म्हणून त्यांनी सगळी संपत्ती आमच्या नावावर केली. नाही वहिनी, हे सगळं चुकीचं आहे. पिताजी माझ्या बरोबर असं कधीच करू शकत नाहीत. राजाराम, मला माहित होतं की तू आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीस, म्हणून मी गावचे मुखिया बोलावले आहेत. आता तेच निर्णय देतील. थोड्याच वेळात मुखियाजी येतात आणि भूषण यांनी लिहिलेलं पत्र वाचतात. मी भूषण या कागदावर जे काही लिहित आहे ते माझ्या स्वतःच्या इच्छेने लिहित आहे. माझ्या मृत्यूनंतर माझी सगळी शेती आणि माझी सगळी संपत्ती माझा मोठा मुलगा भोलारामच्या नावावर राहील आणि लहान मुलाच्या नावावर गावाबाहेर डोंगराच्या पायथ्याशी असलेली ती छोटीशी झोपडी आणि तिथली थोडी जमीन देत आहे. मुखियाजी, या कागदावर जे लिहिलं आहे ते खरंच माझ्या पिताजींनी लिहिलं आहे का? राजाराम, मला सुद्धा हे समजत नाही की तुमच्या पिताजींनी तुमच्याशी असं का केलं, पण या पत्रावर त्यांचंच लिखाण आहे आणि अंगठ्याचा ठसाही आहे, म्हणून मी या प्रकरणात काहीही करू शकत नाही. अहो मुखियाजी, याचं कारण मी सांगतो. माझा भाऊ राजाराम आणि त्याची पत्नी कामिनी पिताजींची अजिबात काळजी घेत नव्हते. उलट त्यांच्यावर खूप अत्याचार करत होते. पिताजी आजारी असताना सुद्धा हे लोक फिरायला निघून गेले, म्हणून पिताजी त्यांच्यावर फार नाराज होते. मी आणि गंगाने पिताजींची खूप सेवा केली, म्हणून त्यांनी सगळी संपत्ती माझ्या नावावर केली. नाही मुखियाजी, हे सगळं खोटं आहे. मी आणि माझी पत्नी पिताजींची खूप काळजी घेत होतो आणि पिताजी आमच्या सोबत आनंदित होते. हो राजाराम, तू बरोबर बोलतोयस, पण मी काहीही करू शकत नाही. तुमच्या पिताजींनी स्पष्ट लिहिलं आहे आणि पुरावा म्हणून अंगठा लावलेला आहे, म्हणून या प्रकरणात मी काहीही करू शकत नाही. मुखियाजींचं म्हणणं ऐकताच भोलाराम आणि त्याची पत्नी हे ऐकून फारच आनंदी होतात. तेवढ्यात भोलाराम मुखियाजींना म्हणतो, मुखियाजी, आता तुम्ही राजारामला स्पष्टपणे सांगून टाका की तो आपल्या पत्नीला घेऊन इथून निघून जावा. भाऊ, तुम्ही हे काय बोलत आहात? मी तुमचा लहान भाऊ आहे. जर पिताजी माझ्यावर रागावले असतील तर काय झालं? तुम्ही मला तुमच्या सोबत ठेवू शकत नाही का? हे सर्व ऐकून मुखिया म्हणतात, राजाराम,
तुमच्या वडिलांनी लिहिलेल्या वसियतेनुसार गावाबाहेरची झोपडी आणि थोडीशी जमीन तुमच्या नावावर आहे. तू तुझ्या पत्नीला घेऊन तिथे जाऊन राहा. पण मुखियाजी, ती झोपडी तर पूर्णपणे मोडकळीस आलेली आहे. आम्ही तिथे कसं राहणार? अरे, यात चुकीचं काय आहे? जसं तुम्ही पिताजींसोबत वागलात तसाच परिणाम तुम्हाला मिळाला आहे आणि जसं आम्ही पिताजींसोबत वागलो तसाच परिणाम आम्हाला मिळाला आहे. नाही वहिनी, तुम्ही पूर्णपणे खोटं बोलत आहात. पिताजी आमच्यासोबत असं कधीच करू शकत नाहीत. ते आम्हा दोघांवर खूप प्रेम करत होते आणि आम्हीही पिताजींची खूप सेवा केली होती. मुखियाजी, या दोघांना समजावून सांगा की इथे राहून आमच्याशी वाद घालू नयेत आणि गप्पच इथून निघून जावं. राजाराम, तुमच्या वडिलांच्या वसियतेनुसार हे घर तुमच्या मोठ्या भावाच्या नावावर आहे. जर हे लोक तुम्हाला इथे ठेवू इच्छित नसतील तर तुम्ही इथे राहू शकत नाही. तुम्हाला इथून निघावंच लागेल. मुखियाजी, कारण यांनी पिताजींसोबत फार वाईट वागणूक दिली आहे, म्हणून त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी. अहो, ऐका हो, चला इथून. आता हे घर आपलं राहिलेलं नाही. पण कामिनी, मला काहीच समजत नाही. जर पिताजी आपल्यावर नाराज होते तर ते आपल्याला सांगू शकले असते ना. त्यांनी आपल्यासोबत असं का केलं असेल? माहीत नाही हो. भाऊ आणि वहिनींनी आपल्यासोबत असं का केलं? त्यांनी आपल्याबद्दल एकदाही विचार केला नाही. अगं कामिनी, आपण पिताजींची इतकी सेवा केली तरीही त्यांनी आपल्यासोबत असं केलं. यात भाऊ आणि वहिनीचा काय दोष आहे? चला आता इथून निघूया. आता आपलं इथे काहीच काम नाही. यानंतर ते दोघेही तिथून निघून जातात. तेवढ्यात भोलाराम आपल्या पत्नी गंगेला म्हणतो, अरे वा भाग्यवान, काय जबरदस्त बुद्धी आहे तुझी. पिताजींनी लपून ठेवलेली सगळी मालमत्ता सुद्धा आपली झाली आणि हे घर सुद्धा आपलं झालं. अहो, आपण पिताजींचे कागद बदलले आणि त्यांच्या अंगठ्याचा ठसा घेतला. हे फारच चांगलं झालं. आता संपत्तीही आपली आहे आणि घर सुद्धा आपलंच आहे. आता आपण दोघे इथे आरामात राहू शकतो. थोड्याच वेळाने मुखियाजी राजारामकडे येतात. माहित नाही राजाराम, तुमच्या पिताजींना काय झालं होतं. त्यांनी तुमच्यासोबत असं का केलं ही गोष्ट मलाही समजत नाहीये. नाही तर पूर्ण गावाला माहीत आहे की पिताजींची सर्वात जास्त सेवा कोणी केली आहे. मुखियाजी, मला धन संपत्तीचा काहीही लोभ नाही, पण पिताजींच्या मनात आमच्याबद्दल इतकी चीड होती ही गोष्ट मला आतून पोखरत आहे. राजाराम, आता मी निघतो. तुला कशाची गरज भासली तर मला सांग. असं म्हणून मुखियाजी तिथून निघून जातात. राजाराम आपल्या पत्नी कामिनीला म्हणतो, कामिनी, आता आपण काय करायचं? मला अजिबात बरं वाटत नाही की पिताजी आपल्यावर इतके का रागावले होते. अहो, नाही नाही, अशी गोष्ट नाही. पिताजी तुमच्यावर अजिबात रागावले नव्हते. ते आपल्यावर खूप प्रेम करत होते. तुम्ही उद्या मुखियाजींकडे जा. ते तुम्हाला नक्कीच काहीतरी काम मिळवून देतील. चला आता आज जाऊन साफसफाई करूया. कामिनी घरात जाते आणि साफसफाई करू लागते. थोड्याच वेळात कामिनी घरातून जोरात हाक मारते, अहो, इकडे या. राजाराम पटकन घरात जातो. काय झालं भाग्यवान, इतकं का ओरडतेस? अहो, बघा ना, साफसफाई करताना मला 4 मातीचे घडे सापडले. काय असू शकतं यात? चला उघडून पाहूया. राजाराम ते घडे उघडतो. ते सगळे घडे सोन्याच्या नाण्यांनी भरलेले असतात. कामिनी, आता मला समजलं की पिताजींनी आपल्याला ही झोपडी का दिली होती. मी आत्ताच जाऊन मुखियाजींना सगळी गोष्ट सांगतो. त्यानंतर राजाराम मुखियाजींच्या घरी जातो आणि त्यांना सगळी हकीकत सांगतो. मग मुखियाजी राजारामच्या घरी ते सोन्याचे नाणे पाहण्यासाठी येतात. काही दिवसात ही गोष्ट संपूर्ण गावात पसरते. एके दिवशी गावातील एक माणूस भोलारामकडे येतो आणि म्हणतो, भोलाराम भाऊ, कमालच झाली आहे. अरे भाऊ, काय कमाल झाली. अरे, तुला माहीत नाही का?
तुझ्या भावाच्या झोपडीत सोन्याच्या नाण्यांनी भरलेली 4 घडे सापडले आहेत. अरे भाऊ, तू काय बोलतोयस? तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना? मी खरं बोलतोय. जर तुला माझ्यावर विश्वास नसेल तर माझ्या सोबत चल आणि स्वतः पाहून घे. ही गोष्ट संपूर्ण गावाला माहीत आहे, फक्त तुलाच माहिती नाही. यानंतर भोलाराम आपल्या पत्नी गंगेकडे जाऊन म्हणतो, अगं गंगा, पिताजींनी सगळे मडके त्या झोपडीतच लपवून ठेवले होते. चल जाऊन पाहूया. मग ते दोघे राजारामच्या घरी जातात. तिथे पोहोचल्यावर भोलाराम आपल्या लहान भावाला म्हणतो, राजाराम, हे सगळं माझं आहे. पिताजींनी हे धन माझ्यासाठी या झोपडीत लपवून ठेवलं होतं. म्हणजे तुम्हाला या खजिन्याबद्दल आधीपासूनच माहिती होती? हो, मला आधीपासूनच माहिती होती. पिताजींनी मला या धनाबद्दल सांगितलं होतं, पण ते कुठे लपवून ठेवलं आहे हे सांगितलं नव्हतं. म्हणजे तुम्ही मला या खजिन्याबद्दल कधीच काही सांगितलं नाही. तुम्ही कसले भाऊ आहात? तुम्ही 1 नंबरचे कपटी, फसवे आणि लोभी भाऊ आहात. अरे राजाराम, जर मी तुला हे आधी सांगितलं असतं तर हे सगळं तू केव्हाच घेऊन गेला असतास. तेवढ्यात बाजूला उभे असलेले मुखियाजी म्हणाले, भोलाराम, तू हे धन तुझ्या सोबत घेऊन जाऊ शकत नाहीस. कायदेशीररित्या ही झोपडी राजारामची आहे, म्हणून या धनावर सुद्धा त्याचाच अधिकार आहे. अरे मुखियाजी, ते कागद बनावट आहेत. पिताजी मरणासव असताना आम्ही फसवणूक करून त्याचा अंगठा रिकाम्या कागदावर घेतला आणि त्याच्या आधारे सगळी जमीन जायदाद आमच्या नावावर केली. भोलाराम, तू फार मोठं पाप केलं आहेस. मरणाऱ्या माणसाचा अंगठा घेणं हा फार मोठा अपराध आहे. याची शिक्षा तुला नक्कीच मिळेल. तेवढ्यात गंगा म्हणाली, मुखियाजी, आम्हाला माफ करा. हे सगळं मीच त्यांना करायला सांगितलं होतं. आम्हाला माफ करा. तुम्हाला शिक्षा तर नक्कीच मिळेल. मी तुमची तक्रार हिरापूरचे राजे महाराज कौशलदेव यांच्याकडे करणार आहे. म्हणजे पिताजी माझ्यावर नाराज नव्हते. ते त्यांच्या शेवटच्या क्षणात सुद्धा मला आठवत होते. हो भाऊ, पिताजी तुमच्यावर नाराज नव्हते. ते शेवटच्या क्षणी सुद्धा तुम्हाला बोलावून आपण दोघांना खजिन्याबद्दल सांगू इच्छित होते, पण मी लोभाच्या आहारी गेलो. माझी चूक झाली. मला माफ करा भाऊ. तुम्ही मला धन संपत्ती दिली नाही याचं मला काहीही दुःख नाही, पण तुम्ही पिताजींच्या नावावर माझ्याशी इतकं मोठं खोटं बोललात, यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्ही 1 नंबरचे कपटी, फसवे आणि लोभी भाऊ आहात. तुमची शिक्षा हीच आहे की तुम्ही माझ्यापासून फार दूर निघून जा. भोलाराम आणि गंगाच्या हातात काहीच उरत नाही आणि ते दोघे चुपचाप तिथून निघून जातात. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.